नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण 8वी NMMS मधला मॅट जो पेपर आहे त्या पेपर मधला सगळ्यात महत्त्वाचा असणारा इंग्रजी अक्षरमाला आणि वर्णमाला हा घटक बघणार आहोत. तर या घटकाचं वैशिष्ट्य असे पहा की या घटकात ABCDE आपण जे झेड पर्यंत म्हणतो त्या ABCD चे जर आपल्याला त्या अक्षरमालेतील अक्षरांचे जर क्रमांक पाठ असतील तर आपण नाही म्हटलं तरी आपल्याला इतकी मदत होणार आहे, किमान 15 ते 20 प्रश्न सोडवायला त्याची मदत होणार आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या की त्या अक्षर मालिकेतल्या प्रत्येक अक्षराचा क्रमांक आपला पाठ पाहिजे आणि त्याच्यासाठी एकदम सोपी अशी ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर आपल्याला सगळ्यात आधी पहिल्या 5 जे अक्षर आहेत A B C D आणि E ह्याचं 100% सगळ्यांना पाठ असते. A B C D आणि E. ठीक आहे, हे सगळ्यांना पाठ आहे आणि आपल्याला तसं पटकन त्याचं काढता पण येतं उत्तर. त्याच्यामुळे हे काही तुम्हाला कसं पाठ करायचं ते मी नक्कीच सांगणार आहे, कारण हे सोपं आहे. ठीक आहे, त्याच्या आधी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपल्याला लक्षात ठेवायचे एक मुलगी जिचं नाव आहे ज्योती. काय नाव ठेवायचं लक्षात? ज्योती. ज्योती नावाची मुलगी आपल्याला डोक्यात ठेवायची थोडा वेळ. आणि ह्या ज्योतीमध्ये लक्षात घ्या, हे ई टाकले की ती ज्योती होईल इलेक्ट्रॉनिक ज्योती, जिला आपण ई ज्योती म्हणतो. आणि त्याचे जे क्रमांक आहेत, ई चा क्रमांक ठेवायचा आहे 5, जे चा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे 10, ओ चा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे 15, टी फॉर 20 म्हटला तरी चालेल आणि वाय चा क्रमांक किती आहे 25. अशा पद्धतीने ही ई ज्योती लक्षात ठेवा. ई ज्योती म्हणजे 5, 10, 15, 20 आणि 25. झेड तर आपल्याला असंही माहिती आहे. असंही शेवटचे आपल्याला 3-4 लक्षात ठेवायची गरज पडत नाही, परंतु आपण लक्षात ठेवूयात ई ज्योती. ई ज्योती म्हणजे 5चा पाढा, 5च्या पाढ्यात येणारे जे 5, 10, 15, 20, 25 आहेत तेच आहेत ई ज्योती मधले अक्षर. ठीक आहे, तर आय होप की तुम्हाला हे ई ज्योती लक्षात आली असेल. ई ज्योतीवरून तुम्ही काय लक्षात ठेवा, तर 5 नंबरला कोण आहे, 10 नंबरला कोण आहे, 15 नंबरला कोण आहे, 20 ला कोण आहे आणि 25 ला कोण आहे. ठीक आहे, आता हे तुमचं क्लिअर असेल असं समजूयात आपण. आणि आता पुढे जाऊयात. मग आता पुढचे जे अंक आहेत लक्षात घ्या, पुढचे जे अक्षर आहेत सॉरी, ज्याच्यामध्ये आपण एफ पासून सुरू करूयात. एफ, जी, एच, आय आणि जे. आता जेचं तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, त्यामुळे जेचं पाठ करत बसायची गरज आता अजिबात असणार नाही. आता आपण पहिल्या अक्षराकडे जातोय जे आहे एफ. तुम्ही एफ कडे जर नीट नजर देऊन पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल त्या एफ मध्ये ना 6 लपलेला आहे. ठीक आहे, म्हणजे एफ मध्ये तुम्हाला लक्षात आलं की एफ चा नंबर 6 आहे. तो एफ स्वतः सांगतोय तुम्हाला की अरे मी 6 नंबरला आहे, फक्त तुम्ही त्याच्याकडे त्या नजरेनं बघत नाही. आता आजपासून तुम्ही या नजरेनं बघा, तुम्हाला एफ दिसणार नाही, एफ तुम्हाला 6 दिसेल. म्हणजे एफ चा क्रमांक अक्षर मालिकेतील किती आहे, 6 आहे. ते त्याच्याच अक्षरामध्ये काय आहे दिसून येते. आता येऊयात पुढच्या अक्षराकडे. पुढे जर तुम्ही जी कडे आलात तर जी मध्ये सुद्धा बघा तुम्हाला या ठिकाणी 7 दिसते. जी मध्ये सुद्धा तुम्हाला काय दिसतंय, 7 दिसते. म्हणजे जीचा क्रमांक किती आहे, 7व्या क्रमांकावर जी आहे. आपण सहज पटकन त्याचं उत्तर काढू शकतो. याच्या आता सॉरी आपण एफ चा बघितला, एफ चा किती आहे 6 आहे, तो त्याच्या दिसण्यातच आहे. त्याच्यानंतर जी कडे गेलो तर जी आपण सहसा काढताना अशा पद्धतीनेच काढतो, तर याच्यामध्ये 7 आहेच ना. ठीक आहे, त्याच्यामुळे जीचा क्रमांक किती घेऊयात आपण, 7 घेऊयात. त्याच्यानंतर जाऊयात आपण आपलं डिजिटल घड्याळ. आपल्या सगळ्यांना माहिती आहे डिजिटल घड्याळात जर तुम्ही 8 बघितलं कसं लिहिलं असतं, तर ते 8 अशाच पद्धतीने लिहिलं असतं. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय केलं बघा, ह्याच्यामध्ये ना ह्याला आपण असं क्लिक केलं, याला क्लिक केलं की आपलं यश लागेवर आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर या ठिकाणी फक्त तुम्हाला काय करावं लागणार नाही, हे अशा पद्धतीने क्लोज करावं लागणार. तुमचा 8 म्हणजे एच आहे. एच चा क्रमांक पण तुमचा काय झाला, क्लिअर झाला. बघा एफ चा कळाला असेल 6 आहे, जी चा 7 आहे आणि एच कडे गेलात तर तुम्ही तिथे त्यावेळेस तुम्हाला किती दिसले, त्याच्यामध्ये 8 दिसले. आता हे आय म्हणजे तुमची आईच लक्षात ठेवा थोडा. आई म्हणजे काय, तर आपल्या घरची आहे. आणि जर समजा तुमची आई कधी म्हणत असते तुम्हाला, पहा की अरे तुला काय कळतं का नाही, तुला 9 महिने 9 दिवस मी पोटात ठेवले, म्हणजे आईचा नंबर काय लक्षात ठेवायचा, 9 लक्षात ठेवायचा. आई किती नंबरला आहे, 9 नंबरला आहे. का 9 नंबरला आहे, कारण तिनं मला तिच्या पोटामध्ये 9 महिने ठेवले, 9 दिवस ठेवले, 9 महिने 9 दिवस, म्हणून आईचा नंबर किती देऊन टाका, 9 देऊन टाका. म्हणजे बघा पहिले जे 5 आहे ते तर तुमचे पाठ आहे. आता राहतात पुढचे 5 म्हणजे टोटल 10. तुमचे 10 पाठ झाले. आणि लक्षात कसं ठेवायचे, तर ते पण लगेच रिवाइज करायला शिका. लगेच एफ च्या नंतर एफ ला कसं लक्षात ठेवलं, एफ आहे, एफ च्या नंतर त्याला 6 कसं तयार केलं, जी मध्ये 7 ऑलरेडी लपलेला आहे.
नंतर एच मध्ये डिजिटल घड्याळातलं आपलं 8 जे असतं त्या घड्याळाकडे गेलो. आय तर आपल्याला जवळचीच आहे त्यामुळे आयला आपण 9 असं करून लक्षात ठेवलं. आता आपण बघा जे पर्यंतचं पाठ झालंय त्याच्यानंतरची लाईन येते के एल एम एन आणि ओ. ओचं ऑलरेडी आपलं पाठ आहे कारण ई ज्योतीनं आपल्याला सांगितलं, ज्योतीनं आपल्याला आधी शिकवून दिले ते, ठीक आहे. त्यामुळे ओचा क्रमांक काय पकडूयात आपण 15 पकडूयात. येऊयात आता के कडे, ठीक आहे. आता केचं बघा हा जो मोडलेला पाय आहे की तो केचा आपण सरळ करून घेऊयात आणि असंही 10च्या पुढे गेले मग प्रत्येकाला 1 सुद्धा आपल्याला द्यायचं आहे. मग आपण काय करूयात, हा जो मोडलेला पाय आहे तो जर सरळ केला 1 दिवादी आणि हा मोडलेला पाय आहे तो सरळ केला तर किती बसते बघा बरं, हे 11 होते. म्हणजे केचा नंबर किती आहे, केचा नंबर आहे 11. कशात, तर त्याच्यातच त्याचं दिलेलं आहे. हा जो मोडलेला पाय ना तो काय करायचं, ऑपरेशन करून आपल्याला सरळ करून घ्यायचा फक्त, ठीक आहे. आणि आपला के तयार आहे 11 नंबर. आता आपण चाललोय 12. आता 12ला काय करायचं पहा, हे एक तर आता इथून पुढे सगळ्यांना आपण देणार आहोत आहे म्हणून, ठीक आहे. आता हे जे यल आहे की नाही, ह्या यलला काय करूयात आपण फक्त इकडे असं पदर घेतल्यासारखं करूया, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी बघा हे असं झालं की तुमचं हे किती दिसतंय बघा 12 दिसतंय. म्हणजे यलचा नंबर किती आहे 12 नंबर यल, ठीक आहे. यलचा नंबर आपल्याला कळाला, केचा नंबर कळाला. आता जाऊयात आपण यम कडे. आता आपण एखादी गोष्ट आपण घड्याळात वगैरे बघतो पहा की घड्याळाच्या काट्याची दिशा, त्याचबरोबर प्रतिघटिवत आणि घटिवत त्याला म्हणतो. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असते घटिवत आणि प्रतिघटिवत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. आता एक तर द्यायचं आपलं ठरलंय, 1च्या पुढे 10च्या पुढे गेले की 1 घेऊनच टाकायचं. आणि हा जो यम आहे की नाही तो आपण घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं काय करायचं आहे 90 डिग्री मध्ये फिरवायचं. 90 डिग्री फिरवला की तो असा होतो का, म्हणजे झाला यमचा नंबर. त्यानं सांगितला की मी 13 नंबरला, तुम्ही फक्त तुमची मुंडी वाकडी करून बघा, तुम्हाला मी दिसतोय बरोबर 13 नंबरचा. म्हणजे यमचा नंबर तुम्हाला किती सापडलाय 13 नंबर सापडलाय. आय होप की हा यमचा नंबर तुमच्या लक्षात आला असेल की कसा आहे. म्हणजे आपण याला काय केलं, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 अंशामध्ये फिरवलेलं आहे. आता यन कडे आपण काय करूया, या ठिकाणी जर सपोज मी असा आरसा ठेवला तर तुम्हाला यन कसा दिसेल बघा बरं, विचार करा कसा दिसेल. हे तर आपल्याला असं दिसणार आहे, ठीक आहे. आता ही अशी केली तर ही काय होईल, अशीच आहे, बरोबर आहे. नक्कीच नाही. आपल्याला कसं लिहावं लागेल बघा त्याला, हा जो यन आहे तो आपल्याला असा दिसणार आहे, असा, ठीक आहे. बघा अशा पद्धतीने, म्हणजे हा बघा असा दिसतोय जरासा, म्हणजे आपलं 4 जसं आहे ना त्या पद्धतीने दिसतोय असा, ठीक आहे. मग ह्याला आपण काय केलं 1 देऊन टाकलं, झालं. याच्या पुढे आपण 1 आणि 4 झालं 14. म्हणजे यांचा नंबर सुद्धा आपल्याला यांना काय केला लगेचच सांगितलं, फक्त त्याला तुम्हाला काय करायचंय आरशात घालून बघायचंय. आरशात बघितलं की तुम्हाला एन किती दिसणार आहे 4 दिसणार आहे. आपल्याला 1 प्रत्येकाला द्यायचा आहे म्हणून तो झाला 14. अशा पद्धतीनं एन पण आपला क्लिअर झाला. आता लक्षात घ्या एफ कसा आहे तर एफ ला आपण काय केलं फक्त असं केलं. जी कसा आहे तर जी ला आपण असं करून त्याच्यात जी बघितला. एच मध्ये आपण गेलो तर असं केलं की 8 झाला. आय तर आपण आता कायम लक्षात राहणार, तुमच्या चुकणार नाही. नंतर जे आपल्याला माहिती आहे कारण ज्योतीने सांगितले आपल्याला. त्याच्यानंतर आपण के कडे आलो. केचा 11 का आहे कारण हा मोडलेला पाय सरळ केला आहे. नंतर एल पदर घे म्हटलं फक्त त्या लेडीजला एल फॉर लेडीज म्हणूया आणि पदर घेतलाय म्हणून ते काय झालं 12 झालं. यम ला काय केलं फक्त फिरवलं. किती डिग्री मध्ये फिरवलं 90 डिग्री मध्ये घटिवत दिशेने फिरवलं, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवलं. आणि एन ला काय केलं आपण इकडच्या बाजूला आरसा ठेवून पाहिलं त्यावेळेस एन तुम्हाला 4 सारखं दिसलं. ठीक आहे. अगदीच तो 4 नाही पण बऱ्याच वेळेस आपण 4 काढतो आणि ते 4 म्हणजे एनच दिसते थोडंफार. ठीक आहे. आणि आपल्याला फक्त ट्रिक पाहिजे त्याच्यातले काहीतरी थोडंसं जरी जुळलं तरी आपण त्याला पकडणार आहोत. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुमचे पहिले 15 जे अक्षर आहेत त्याचे क्रमांक मला असं वाटतं की 100% तुमचे पाठ झालेले असतील. आता आपण जाऊया पुढच्या अक्षराकडे. आता ओ झालाय म्हणजे 15 पर्यंत आपले क्लिअर झाले. आता आपण जाऊया पुढं पी, नंतर येतोय तुम्हाला क्यू, नंतर भेटतोय आर, एस आणि त्या ठिकाणी येतोय टी. तर टी फॉर 20 आपला आधीच पाठ आहे कारण ज्योतीने आपल्याला तिथे दिलेली आहे. आता जाऊयात आपण पी कडे. आता पी ला मी काय करतोय पहा, जसं आपण एन ला काय केलं त्याचा डाव्या बाजूला आरसा ठेवला आणि पाहिलं तसं जर समजा इकडच्या बाजूला असायचा आरसा ठेवला तर हा पी तुम्हाला कसा दिसेल बघा बरं. हा पी तुम्हाला दिसेल बी सारखा. ठीक आहे. आणि फक्त याला पण काय म्हणायचं इकडच्या बाजूला पदर घे बघा किंवा इकडच्या बाजूला पुढे हो फक्त, म्हणजे झाला तुमचा पी बरोबर 16. म्हणजे पी चा क्रमांक जो आहे तो 16 नंबर आहे. पी किती नंबरला आला तुमचा 16 नंबरला आला. आपला पी चा नंबर पण आपल्याला लक्षात बसला. आणि लक्षात कसा ठेवला लक्षात घ्या तर आपण त्याला काय केलं
आरसा दाखवला आणि आरसा कुठल्या बाजूने दाखवलाय, वरच्या बाजूने दाखवला, वरच्या बाजूने दाखवला तो उलटा झाला आणि उलटा झाला म्हणजे बी सारखा झाला आणि या ठिकाणी काय केलं आपण त्याला फक्त अशा पद्धतीने फिरवलं आणि तुमचा पीचा नंबर झाला 16 म्हणजे 16 नंबरला पी आहे. क्लिअर. त्याच्यानंतर आपण क्यू, आता क्यू कडे बघितलं की लक्षात आलं असेल तुमच्या जी आणि क्यू मध्ये काहीतरी सारखे पहा या ठिकाणी 7 दिसते तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे हा जो आहे ना हा 7 आहे, मग याचाच नंबर काय पकडायचा आपल्याला 17, कारण एक तर सगळ्यांनाच द्यायचं आहे आपल्याला. म्हणजे क्यू मध्ये या ठिकाणी जे जीप काढल्यासारखं दिसते ना तो काय आहे 7 आहे, म्हणून 7 म्हणजे 17 अशा पद्धतीने आपण त्याला लक्षात ठेवूया. आता आर कडे जर गेलात तुम्ही तर आर तुम्ही असा जरी लक्षात ठेवला तरी चालेल बघा. आपण दुसऱ्या लिपीतला आर असा काढतो ना म्हणजे 4 काढल्यासारखं मराठीतला आणि त्यालाच फक्त काय करायचं असं कव्हर करा, असं जरी लक्षात ठेवलं चालेल. किंवा याच आरला मी काय करेल फक्त तो असा हो असं म्हणाल आणि काय होईल तो 8 होईल आणि 8 म्हणजेच 18, कारण 10च्या पुढची संख्या आपली प्रत्येकाला एक द्यायचं ठरलंय. त्याच्यानुसार हा आर जो आहे तो 18व्या क्रमांकावरती जाऊन बसलेला आपल्याला दिसेल. आता जाऊयात आपण पुढच्या नंबरकडे यस. आता बघा यसला फक्त मी या ठिकाणी असा क्लोज करतोय तर या ठिकाणी बघा तुम्हाला तो 9 असल्यासारखा दिसून येईल. ठीक आहे, म्हणजे यसचा क्रमांक किती आला 19 आला. म्हणजे काय केलं पहा आपण असा काढतोय ना तर याला काय केलं फक्त इकडे क्लोज केलं आणि या ठिकाणी काय झालं बघा 19, म्हणजे यसचा क्रमांक आहे 19. 19वा क्रमांक आपल्याला समजून गेला. ठीक आहे, आता टी तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की जो 20 नंबरला आहे का, कारण टी फॉर 20 अशा पद्धतीने आपण त्याला लक्षात ठेवलेलं आहे. आता बघा टी झालं, आता आपल्याला जायचं यू. तर तुम्ही यू असा काढता ना त्याच्यामध्ये बरोबर तुम्हाला दिसतंय का आपल्याला 21 100% दिसेल पहा या ठिकाणी हे 2 आणि 21. ठीक आहे, म्हणजे यूचा क्रमांक आपण दुसऱ्या लिपीत गेलो तर यूचा क्रमांक आपल्याला तिथंच त्याच्यात दिसण्यातच आहे की तो किती नंबरला आहे 21ला आहे. आणि व्ही फॉर विक्ट्री, विक्ट्री दाखवण्यासाठी आपण कुठला दाखवतो तर 2 असं दाखवतो आणि हे 2च काय आहे 2 डबल आहे म्हणून याचा नंबर किती पकडायचा आपण 22. याचा आपण पुढे 21. ठीक आहे, व्ही किती आहे तर व्ही फॉर विक्ट्री आणि विक्ट्री 2 टाइम्स म्हटल्यासारखं. ठीक आहे, म्हणून इथं काय झालं 22 नंबर आलं. आता आपण जाऊयात पुढच्या डब्ल्यू कडे. आता थोडं रिवाइज करा की आपण यमला काय केलं होतं. यमला आपण काय केलं होतं पहा, तर यमला घटीवत दिशेने 90 अंशात फिरवलं होतं. आता आपल्याला त्याला प्रतिघटीवत फिरवावं लागणार आहे डब्ल्यूला. म्हणजे आपण डब्ल्यूला असा जर फिरवला तर डब्ल्यू तुमचा असा होऊन जाईल आणि 20च्या पुढे गेलोय म्हटल्यावर आपण 2 देऊन टाकूयात तर झालं. किती झालं बघा 23 झालं, म्हणजे 23व्या क्रमांकाला. किंवा तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता बघा यम आहे की नाही, यम तो आपल्या कपाट आहे ना, कपाटाचं आपण लॉक बसवतो त्यावेळेस लॉक असं फिरवतो आणि आता कपाट उघडायचं म्हणजे लॉक पुन्हा काय कपाट उघडताना आपण लॉक असं फिरवतो आणि बसवताना पुन्हा ते असं दिसवतो. तसं ते यमला आणि डब्ल्यूला काय करायचं फिरवायचं आणि यम आणि डब्ल्यूला फिरवलं की तुम्हाला तो 13 आणि हा 23 क्रमांकावरती आलेला दिसतो. ठीक आहे, आता हे झालं 23 पर्यंत. मला वाटत नाही डब्ल्यूच्या पुढे जो एक्स आहे त्याला पाठ करत बसावं, काय गरज आहे. 24 आपल्याला असंही लक्षात येतो आणि जर वाटतच असेल तर बघा 24 मग मी काय करेल याला 24 लक्षात ठेवण्यासाठी म्हणजे हा जो एक्स आहे की नाही हा एक्स त्याला मी इकडे जोडतो आणि असं लिहितो. बघा बरं तुमचा तो 24 तयार झाला का, हो झाला 24 नंबरला. म्हणजे एक्सचा नंबर किती आला 24. आता वायचं लक्षात ठेवायची गरज नाही, ज्योतीनं आपल्याला सांगितलं आधीच की तो 25 नंबरला आहे आणि झेड तर काय मी सांगणार नाही कारण तुम्ही ते उत्तर काढू शकताल अशी मला आशा आहे, कारण एवढं सोपं आहे ते की सहज करणार. आता हे जे नंबर होते ते लक्षात घ्या आपण डावीकडून असणारे नंबर आहेत. डावीकडून जे नंबर आहेत की नाही A to Z जर आपण म्हणूयात A to Z हे नंबर आपण पाठ केले. जर समजा मी म्हटलं तुम्हाला पीचा क्रमांक किती आहे तर पी किती आहे 16 नंबरला आहे. जर तुम्हाला म्हटलं डब्ल्यूचा नंबर सांगा तर डब्ल्यू 23ला आहे. 19 नंबरला कोण आहे 19 नंबर म्हटलं की असं म्हणजे ह्याच्यात काय लपलं एस आहे म्हणून या ठिकाणी एस आहे. ठीक आहे, असं कुठल्याही नंबरचा 17 नंबर काढायचं म्हटलं की लगेच क्यू म्हणजे क्यूचा नंबर किती भेटून जातो तुम्हाला 17. आता हे झालं आपण मांडताना डावीकडून उजवीकडे मोजत जातात. पण आपल्याला असाही प्रश्न एनएमएमएस मध्ये विचारलाय की डावीकडून मोजलं तर कितव्या क्रमांकावर आणि उजवीकडून मोजलं तर कितव्या क्रमांकावर. आता साधी सोपी गोष्ट तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवायचं कसं. तुम्हाला याचा क्रमांक माहिती आहे किती आहे, डावीकडून मोजला तर किती आहे पहिला आणि उजवीकडून जर मोजला तर किती येईल शेवटच्या म्हणजे 26 पाहिजे. ठीक आहे, आता थोडं डोकं लावा किती सोपं आहे बघा लक्षात ठेवायला. आता मी जर विचारलं तुम्हाला बीचा किती तर बीचा डावीकडून जर विचारात घेतला तर डावीकडून किती येणार आहे बघा दुसरा येणार आहे
100% दुसरा येणार. आणि तिकडं तो एचा येणार आहे म्हणजे किती येणार आहे 25 येणार आहे. आता हे तुम्ही असंच किती जरी पुढे गेलात की नाही तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की दोघांची बेरीज बरोबर किती येते 27 येते. दोघांची बेरीज किती येते 27 येते. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जर A to Z माहित असेल तर Z to A माहित होणार आहे मित्रांनो. कसं समजा M चा क्रमांक किती आहे 13. आपल्याला बेरीज किती आणायची 27 किती कमी पडते. आपल्याला हे 27 लिहिण्यासाठी 14 कमी पडतंय आणि 14 हाच आहे त्याचा उजवीकडूनचा क्रमांक. म्हणजे 27 होण्यासाठी किती कमी पडतंय किंवा या नंबरला 27 मधून वजा करा जे राहील तो नंबर कोणाचा असेल तर एमचा असेल. समजा आपण P चा घेऊया. P चा क्रमांक आपला डावीकडून उजवीकडे जर मोजायला गेलो तर 16 आहे. ठीक आहे नो प्रॉब्लेम. आता आपल्याला काय करायचं आहे उजवीकडून डावीकडे मोजायचं P ला. कसं मोजणार तर तुम्हाला माहिती आहे 27 मधून 16 वजा करा. 27 मधून 16 वजा केल्यावर किती राहते 11 राहते. म्हणजे P चा क्रमांक उजवीकडून मोजला तर P 11व्या स्थानी आहे हे तुम्हाला कळून जाणार आहे. ठीक आहे. तर एवढ्या गोष्टी ज्या आहेत हे जे नंबर्स खरंच तुमचे नंबर्स पाठ असते ना किमान 15 ते 20 प्रश्न तुम्ही सहज ह्या कन्सेप्ट वरून सोडू शकाल. कारण वर्गीकरण करा त्याचबरोबर वेगळा अक्षर बाजूला काढा ह्याच्यात तुम्हाला ह्या ट्रिक्स वापरलेल्या 100% दिसणार. किमान 15 ते 20 प्रश्नाची तयारी अशी होणार. त्यामुळे मी आशा करतो की तुम्हाला हे समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगाल. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे पाठ करा. कारण हे पाठ पाहिजेच. तुम्ही जर मॅथची तयारी करत असताय खूप छान पद्धतीने तुम्ही तयारी करताना नंबर पाठ नसतात मग तुम्ही त्या ह्याच्यात बघत बसता वरती तुम्हाला जे सिरीज दिलेली असते ना प्रश्नपत्रिका तिथं बघत बसता. खूप वेळ जातो मित्रांनो तुमचा. डायरेक्ट तुम्हाला P म्हटलं की 16 आठवलं पाहिजे. W म्हटलं की 23 आठवलं पाहिजे. 12 म्हटलं की लगेच तुम्हाला याला आठवलं पाहिजे. इतकी तयारी जर तुमची असेल तर या नवीनचा हा मॅथचा जो पेपर आहे ना तो तुम्हाला किमान 20 मार्काला मदत हा चॅप्टर तुम्हाला करणार आहे. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. आशा करतो की तुम्ही या व्हिडिओला पाहिल्यानंतर तुम्ही लाईक कराल तुमच्या मित्रांबरोबर शेअर कराल आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब कराल. भेटूया पुढच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायचंय तर इंग्रजी अक्षरमाला आणि वर्णमाला या घटकावरती आलेले 2016 पासूनचे 2023-24 पर्यंतचे प्रश्न. आशा करतो की तुम्ही नक्की चॅनलला लाईक कराल शेअर कराल तुमच्या मित्रांबरोबर आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.